श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला सतावत असलेल्या समस्येचे उत्तर मला आधीच ठाऊक आहे. माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. माझी कृपा आहे. मी तुमच्या जीवनाला खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. आता तुझी वाईट परिस्थिती नष्ट होईल. पुढे काय होणार आहे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पण शांत राहा. मी तुमच्या दुःखावर काम करत आहे. मी पार्श्वभूमीत काम करत आहे. फक्त तुम्ही माझ्या चमत्काराची वाट पहा. माझी वेळ परफेक्ट आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मला माहीत आहे तू बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेस. आर्थिक, आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्या अनेक प्रकारे तुझा विश्वासघात झाला. तरीही तू वादळात उभा आहेस. कारण तुझ्यासोबत तुमच्या विरोधात नसलेली कोणतीही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही. मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही मी काहीच ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. विश्वास ठेवा. प्रार्थना करत राहा. मी तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. देव म्हणतात, बाळा, तुला न्याय हवा आहे तर मी तुझ्या सोबत आहे. तुला कुठल्याही ठिकाणी घाबरण्याची गरज नाही. कारण तुझी बाजू मी पाहत आहे. ती न्यायाच्या योग्य दिशेने आहे. कारण तू सत्याच्या मार्गावर चालत असताना काही लोकांनी तुझ्यावर जे काही चुकीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यात ते यशस्वी ठरणार नाहीत. कारण तुझी बाजू सत्याची आहे. बाळा, तुला ते समाधान प्राप्त होणार आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक देवापुढे काही मागता आणि तुमची बाजू सत्याची असते, तेव्हा देव नक्कीच तुमच्यासोबत न्याय करायला येतात. मग त्या गोष्टीला थोडा वेळही लागू शकतो. देवाचा न्याय हा निश्चित आणि योग्य ठिकाणी होत असतो. देवाच्या न्यायावर विश्वास ठेवत असाल आणि चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर दररोज श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करा. कारण देव निश्चितच तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढतील. ज्यांना कुणाला असे वाटते की आम्ही त्या ठिकाणी बुडालो आहोत, ज्या ठिकाणी कोणीतरी आपली फसवणूक केली आहे, तर त्या ठिकाणी देवाला प्रार्थना करा, नामस्मरण करा. स्वामींचे नाव अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. कारण देव प्रगट होऊन तुमचे कार्य करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती आणि धैर्य देतील आणि ते कार्य तुमच्याकडून करून घेतील. श्री स्वामी समर्थ.